तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून जी भरतीची जाहिरात निघालेली होती, वैद्यकीय अधिकारी तसेच अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, एपिडेमिओलॉजिस्ट व मायक्रोबायोलॉजिस्ट या पदासाठी जी भरतीची जाहिरात निघालेली होती 8/1/2024 रोजी. तसेच लेखपाल या पदासाठी 11/10/2023 रोजी इथं जाहिरात निघालेली होती. त्यानुसार इथं अर्ज मागवण्यात आलेले होते. तर सदर अर्जांची छाननी करण्यात आली आहे. तसेच उमेदवार यांच्या नावासमोर शेजारच्या कॉलमध्ये त्रुटी दर्शवलेल्या आहेत. याबाबत काही आक्षेप असल्यास दिनांक 2/2/2024 पर्यंत तुम्हाला इथं लेखी स्वरूपात आक्षेप इथं नोंदवायचा आहे. यानंतर कसल्याही प्रकारचा आक्षेप इथं ग्राह्य धरला जाणार नाही. तर पात्र व अपात्र उमेदवारांची यादी इथं लावण्यात आलेली आहे. तर याची यादी आपण इथं बघणार आहोत. तर इथं बघू शकता फुल टाइम मेडिकल ऑफिसरसाठी ही पात्र उमेदवारांची यादी आहे. तर इथं तुमचे नाव दिलेले आहे. त्यानंतर तुम्ही इथं पात्र आहात की नाही ते इथं दिलेलं आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. त्यानंतर इथं पार्ट टाइम मेडिकल ऑफिसरसाठी ही पात्र उमेदवारांची यादी आहे. तर इथं बघू शकता तुम्ही, इथं तुमचे नाव दिलेलं आहे. त्यानंतर तुम्ही पात्र आहात की नाही ते इथं दिलेलं आहे. तर ही यादी तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. त्यानंतर मायक्रोबायोलॉजिस्टसाठी ही पात्र उमेदवारांची यादी आहे. तर इथं पण तुमचे नाव दिलेले आहे. त्यानंतर तुम्ही पात्र आहात की नाही ते इथं दिलेलं आहे. त्यानंतर एपिमेडोलॉजिस्टसाठी ही पात्र उमेदवार यादी दिलेली आहे. तर इथं बघू शकता तुम्ही, इथं तुमचे नाव दिलेलं आहे. त्यानंतर तुम्ही पात्र आहात की नाही ते इथं दिलेलं आहे. त्यानंतर इथं अकाउंटंटसाठी इथं पात्र उमेदवारांची यादी दिलेली आहे. तर ही संपूर्ण यादी तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या पीडीएफची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील.